तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती आणि MPSC गट क प्रश्नपत्रिका IMP क्वेश्चन बघणार आहे, जे की आता तुमची प्री जी एक्झाम होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आणि हे 2023 प्रश्नपत्रिकामध्ये मागील प्रश्न हे विचारलेले आहे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. हा संच D आहे पेपरचा. हे पेपर तुम्हाला हमखास प्री एक्झाममध्ये विचारण्यात येईल म्हणजे येईल. खूप महत्त्वाचे आणि या अगोदरच्या या भरतीमध्ये वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत. आता तलाठी भरती ही MPSC घेणार आहे, त्याच्यामुळेच थोडा टफ सिलेबस तुम्हाला नक्कीच येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कशामुळे झाली? इथे रावदेशी नाही आहे, स्वदेशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर ऑप्शन ए आहे दांडी यात्रा, ऑप्शन बी आहे 1833चा कायदा, ऑप्शन सी आहे बंगालची फाळणी आणि ऑप्शन डी आहे भारत सरकारचा कायदा 1858. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे बंगालची फाळणी. तर स्वदेशी आंदोलनाची सुरुवात ही बंगालची फाळणी यामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तर हे वाक्य कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी आहे लोकमान्य टिळक आणि ऑप्शन डी आहे गोखले. तर हे जे घोषवाक्य आहे हे लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे लोकमान्य टिळक यांनी म्हटलेलं वाक्य आहे आणि हे खूप हिट वाक्य झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे आणखी महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. हे जे प्रश्न आहे ना, हे वारंवार रिपीट झालेले, मग ते MPSC गट क मध्ये असो, मग ते कंबाईन गट ब मध्ये सुद्धा हे वारंवार रिपीट होणार आहे. आणि आता तलाठी ही MPSCच घेण्यात आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आलेली होती? ऑप्शन ए आहे 1885, ऑप्शन बी आहे 1879, ऑप्शन सी आहे 1890 आणि ऑप्शन डी आहे 1884. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 1885. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 या साली करण्यात आलेली होती. आता तुम्हाला ह्याच्यावर अनेक प्रश्न विचारण्यात येतात, जसे की आता सध्याची म्हणजे भारतामध्ये कोणती पार्टी आहे? तर भारतीय जनता पार्टी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट की सध्या जे नीट प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये जे शिक्षा मंत्री होते ते धर्मेंद्र प्रसाद होते, तर त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्याबद्दल कोणते नवीन मंत्री केले ते देखील तुम्हाला याचं उत्तर येईल करंट अफेअर्समध्ये. नक्कीच या प्रश्नांवर भर द्या. पुढचा प्रश्न बघूयात. आता इथे प्रश्न क्रमांक 4 आहे, काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए आहे A.O. ह्यूम, ऑप्शन बी आहे W.C. बॅनर्जी, ऑप्शन सी आहे दादाभाई नौरोजी, ऑप्शन डी आहे गोखले. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे W.C. बॅनर्जी. इथे मी तुम्हाला विचारलं, जर येतं एखादा प्रश्न आला तर लगेच तुम्ही नाही का राजकीय जे घडामोडी आहे त्या संबंधित करंट अफेअर्सचे जेवढे काही प्रश्न आहेत त्याच्यावर एकदा सराव द्या, कारण की आता सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे देवेंद्र फडणवीस होते आणि हे म्हणजे महाराष्ट्रातील खूप वेळेस म्हणजे नाही का सारखे बनण्यात येतात, त्यामध्ये यांचं नाव येतं देवेंद्र फडणवीस यांचं. प्रश्न क्रमांक 5 आहे, होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन ए आहे लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट, ऑप्शन बी आहे आंबेडकर, तर हे आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी आहे महात्मा गांधी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. आता तुम्हाला इथे एक प्रश्न सांगते की MPSCमध्ये यापैकी नाही वरील सर्व आणि तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह ऑप्शन्स देतात, तर त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीची सवय लावा, कारण की TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार तुम्हाला फक्त एक शब्दाची म्हणजे नाही का एका शब्दामध्ये उत्तर द्यायची सवय होती, पण आता MPSC ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर देते, त्याच्यामुळे त्याच्या सवयी नक्कीच लावा. पण याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, सिंहगड किल्ला जिंकताना कोणाचे वीरमरण पावले म्हणजे कोणी वीरमरण पावले? तर ऑप्शन ए आहे तानाजी मालुसरे, ऑप्शन बी आहे नेताजी पालकर, ऑप्शन सी आहे मुसरबाजी आणि ऑप्शन डी आहे बाजी प्रभू. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे तानाजी मालुसरे. आता तुम्हाला MPSC प्रीमध्ये हा जो पॅटर्न पेपर आहे त्याच्यामध्ये इतिहासाचे जे प्रश्न आहेत सेपरेट तुम्हाला 10 मार्काचे येतात, त्याच्यामुळे इतिहास देखील डीपमध्ये करा. तसेच तुम्हाला राज्यशास्त्र, भूगोल, जनरल सायन्स असे अनेक प्रकारचे बुद्धिमत्ता आणि गणित यावर प्रश्न विचारले येतात. तुम्हाला MPSC प्री आणि तलाठी प्रीमध्ये तुम्हाला
इंग्लिश व मराठी हे प्रश्न विचारण्यात येत नाही, त्याच्यामुळे पहिले तुम्ही याचा सराव करा. पण तुम्हाला लगेचच जर तुम्ही प्रीमध्ये क्वालिफाईड झाल्या तर मेन्सचा पेपर हा लगेच 2 महिन्यामध्ये आणि त्याच्यात तुम्हाला मराठी, इंग्लिश हे 50-50 मार्काचे प्रश्न येतात. त्याच्यामुळेच सगळ्याच गोष्टीवर सराव ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना किती जन्मठेपेची शिक्षा झाली? काही इथे प्रिंटिंग मिस्टेक होते त्यामुळे इग्नोर करा. तर ऑप्शन ए आहे 9, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 2 आणि ऑप्शन डी आहे 4. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी, ऑप्शन सी आहे 26 नोव्हेंबर आणि ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 15 ऑगस्ट. हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण भारतभर साजरा करतो. इथे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका, कारण की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन हे सगळे वेगवेगळे दिवस आहेत. त्याच्यामुळेच खूप जण येत असूनसुद्धा असं वाटतं की खूप कॉमन प्रश्न आहे, पण जेव्हा आपण परीक्षेमध्ये बसतो ना तेव्हा हे कन्फ्युजन खूप वाढतं आपलं. त्याच्यामुळेच सांगते. आणि हे सगळे जे प्रश्न आहे ना हे वारंवार रिपीट झालेले. मी तुम्हाला 1000 वेळेस सांगते आहे की हे व्हिडिओ तुम्ही नक्की म्हणजे नाही का मन लावून बघा, कारण की एवढेच जरी व्हिडिओ केले तर ॲटलिस्ट तुमचं प्री जरी क्लिअर झालं, प्रीची तुमची मेरिटची लिस्ट ही 60+ लागणार आहे. त्याच्यामुळेच सांगते की आपण आपल्या चॅनलवर, आणि एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या चॅनलवर आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जो पेपर होणार आहे तो देखील बहुतेक MPSC अंतर्गत होणार आहे. तर त्याचे देखील अनेक कायदे, हे म्हणजे कायदे, न्यायव्यवस्था, हे प्रत्येक ह्याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते जाऊन एकदा चेक करा. त्याचा रिस्पॉन्स चांगला येत आहे मला महिलांकडनं. नक्कीच तुम्हाला सांगेल की तुमच्या ओळखीच्या महिलांना ते व्हिडिओ शेअर करा, हे चॅनल रेकमेंड करा, कारण की त्या महिलांना जर काम असेल तर हे व्हिडिओज बघून त्यांना नक्कीच फायदा होणार पोस्ट काढण्यासाठी. प्रश्न क्रमांक 9 आहे, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन ए आहे 26 नोव्हेंबर, ऑप्शन बी आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी, ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर. तर इथे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की संविधान दिवस, स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिन हे वेगवेगळे असतात. आणि इनफॅक्ट रोजगार दिन म्हणजे नाही का आपण जे साजरा करतो 1 मेला कामगार दिन, तो सुद्धा वेगळा असतो. तर संविधान दिवस आपण 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा करतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे, औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला? ऑप्शन ए आहे 1980 वर्षी, ऑप्शन बी आहे 1707 या वर्षी, ऑप्शन सी आहे 1708 या वर्षी आणि ऑप्शन डी आहे 1710 या वर्षी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1707 या वर्षी. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये हे शेअर करा जे स्पर्धा परीक्षा स्पेसिफिकली MPSC सरळ सेवा किंवा मग TCS या पॅटर्ननुसार अभ्यास करत आहे. त्याचा यांना नक्कीच फायदा होणार आहे या व्हिडिओजनी. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या विषयावर, टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल, म्हणजे मी तो टॉपिक लगेच कव्हर करेल आणि तुम्हाला त्याच्यावरनं व्हिडिओ बनवून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.